नेर तलावाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको 30 एप्रिलपर्यंत नियोजन न झाल्यास कुटुंबासह आंदोलनाचा शेतकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा. खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील नेर तलावाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या लाभ क्षेत्रातील गावांच्या हक्काचे पाणी अन्यत्र वळवले जात असल्याच्या निषेधार्थ लाभ क्षेत्रातील संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी खटाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. 30 एप्रिलपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यास शेतकरी कुटुंबासह रस्त्यावर उतरतील असा थेट इशारा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप विधाते यांनी दिला. नेर तलावात सध्या सुमारे 70% पाणीसाठा असतानाही हे पाणी मान तालुक्यातील आंधळी धरणाकडे सोडले जात असून येरळा नदीचे पात्र मात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे शेतीसह पाणीपुरवठा योजनांवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. उन्हाळी हंगामासाठी शेतीला पाणी मिळावे तसेच गावोगावच्या पाणीपुरवठा योजना सुरळीत राहाव्यात यासाठी नेर तलावातून कॅनॉल व नदीपात्राद्वारे पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात जलसंपदा विभागाला यापूर्वी निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. यावेळी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत देसले यांना निवेदन देण्यात आले. अशोक कुदळे यांनी या आंदोलनाला राजकीय रंग दिला जात असल्याच्या आरोपाचे खंडन करत हा प्रश्न शेतकरी व ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट केले. नेर तलावाच्या पाण्यावर मूळ, डिस्कळ, बुध व ललगुण या गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. मात्र नदी कोरडी पडल्याने या योजना विस्कळीत झाल्या असून विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी उन्हाळी पिके करपण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकरी आणि ग्रामस्थांनी यापूर्वी 22 एप्रिलपर्यंत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी अल्टिमेटम दिला होता. मात्र त्यानुसार कोणतेही नियोजन न झाल्याने 23 एप्रिल रोजी आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनात ज्येष्ठ नेते वसंतराव जाधव गुरुजी, मुकुटराव पवार, रसूल मुल्ला, मनोज देशमुख, राजेंद्र करळे, राहुल जमदाडे, किशोर डंगारे, किसन मोरे यांच्यासह विविध गावातील शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान पुसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेतकऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी कृष्णा सिंचन विभागाचे अधिकारी, उपअभियंता, अभियंता आणि शाखा अधिकारी येऊन या ठिकाणी येणाऱ्या 30 तारखेला पाणी सोडण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. त्या पद्धतीनं हे आश्वासन मान्य करून आम्ही या ठिकाणी आंदोलन स्थगित केलेलं आहे. परंतु 30 तारखेच्या पुढं जर प्रशासनानं वेळ लावला तर या ठिकाणी या भागातील शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि 31 तारखेला या भागातील सर्व शेतकरी नेर धरणातील भिंती जाऊन स्वतः नेर धरणाचं गेट उघडतील असा या ठिकाणी या भागातील शेतकऱ्यांच्या वतीनं इशारा देण्यात येत आहे. सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले शिवसेनेत प्रवक्तेपदी नियुक्ती. ग्राम विकासाच्या चळवळीला चालना देत राज्यभरातील सरपंचांना संघटित करणारे नागझरी तालुका कोरेगाव येथील माजी सरपंच तथा सरपंच परिषद पुणेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी अखेर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. रविवारी दिनांक 19 एप्रिल साताऱ्यातील गांधी मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. याचवेळी भोसले यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली असून पक्षवाढीची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. 2017 पासून सरपंच परिषदच्या माध्यमातून राज्यभरातील शेकडो सरपंचांना एकत्र आणत भोसले यांनी मजबूत संघटन उभे केले आहे. लोकसहभागातून जलसंधारण आणि जलयुक्त गाव संकल्पना प्रभावीपणे राबवत नागझरी गावाच्या विकासात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. गाव विकासासाठी सत्तेच्या प्रवाहात राहून काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे यावेळी स्पष्ट झाले. नवनियुक्त प्रवक्ते जितेंद्र भोसले म्हणाले, विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. शेकडो सरपंच आता पक्षवाढीसोबतच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत. दरम्यान सरपंच परिषदेमार्फत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सरपंचांना एकत्रित करत भोसले यांनी त्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिला आहे. सरपंचांना भरीव मानधन तसेच ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्यानंतर विद्यमान सरपंचाची प्रशासक म्हणून नियुक्ती यासारख्या मुद्द्यांवर शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोसले यांच्या नेतृत्व गुणांची दखल घेत त्यांना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार सरपंच परिषदेतील अनेक सदस्यांनीही गाव विकासासाठी सत्तेसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यासह राज्यभरातील विस्तारलेल्या सरपंच परिषदेतील सरपंच भगव्या झेंड्याखाली आल्याने शिवसेनेची ताकद वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कोरेगाव तालुक्यात पाणी टंचाई टाळण्यासाठी प्रशासन सज्ज, ठोस उपाययोजनांचा आराखडा तयार.
कोरेगाव तालुक्यात यावर्षी पाणी टंचाई जाणवू नये यासाठी पंचायत समितीचे पदाधिकारी आणि प्रशासन एकत्रितपणे प्रयत्नशील असून टंचाई निवारणाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा करून कोणत्याही गावाला पाण्याची अडचण भासू नये यासाठी ठोस निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती सभापती रुपालीताई शिवाजीराव गुरव यांनी दिली. पंचायत समिती कार्यालयातील सभापती दालनात गुरुवारी दुपारी आयोजित बैठकीत पाणी टंचाई संदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. युवा नेते साहिल बाबा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती सदस्यांची ही बैठक झाली. या बैठकीत सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यांनी प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना, पर्यायी स्त्रोतांची उपलब्धता तसेच टँकर व्यवस्थापन या संदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पंचायत समिती सदस्य निलेश जगदाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सांगितले की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वय ठेवून पाणी टंचाई रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आगामी काळात कोणत्याही गावात पाण्याची समस्या उद्भवू नये यासाठी नियोजनबद्ध पावले उचलली जातील. आज पंचायत समितीच्या कार्यालयात माननीय साईबाबा शिंदे सोबत राजेंद्रजी घाडगे पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती व सर्व सदस्य यांची एकत्रित येणाऱ्या मे आणि जून महिन्याच्या मध्यावधीपर्यंत होणाऱ्या पाणी टंचाईच्या संदर्भात एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये शासनाला पाठवलेला पाणी टंचाईचा आराखडा याच्यावर चर्चा होऊन त्याचा फॉलोअप घेण्यात आला व येणाऱ्या महिना दीड महिन्यामध्ये अजून कुठल्या गावाला पाणी टंचाईच्या झाड सोसावे लागतील किंवा जिथं पाणी अजून कमी पडेल ज्या गावाला तिथे शासनामार्फत काय काय योजना करायच्या त्या संदर्भात सविस्तर चर्चा असिस्टंट व्हिडिओ गावडे साहेब यांच्यासोबत झाली आणि सभापती उपसभापतींनी तशा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की येणाऱ्या महिना दीड महिन्याच्या कालावधीत हातपंप असतील, विहिरीचा गाळ काढणं असेल, पाईपलाईन दुरुस्ती असेल किंवा सोलरचे ड्युअल पंप बऱ्याचशा गावात बंद आहेत त्याची दुरुस्ती असेल, अशा पाण्याच्या संदर्भात तालुक्यातल्या जनतेला कुठलीही अडचण येऊ नये अशा संदर्भात सविस्तर चर्चा होऊन प्रशासनाला तशा संदर्भात पुढच्या सूचना या मीटिंगच्या माध्यमातून दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या महिना दीड महिन्याच्या कालावधीत या पाणी टंचाईच्या संदर्भात आम्ही सर्व पंचायत समिती सदस्य, आमचे नेते, सर्व जनतेसाठी आम्ही पाणी टंचाईच्या संदर्भात उपलब्ध राहणार आहोत. विहिप भंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 सदस्यांना 29 एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करण्याची मुदत. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान पक्षाच्या विहिपच्या विरोधात मतदान केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 3 सदस्यांविरोधात अपात्रता कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणी कामेश कांबळे, लता कर्णे आणि ऋतुजा जगताप यांच्या विरोधातील सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली आहे. या सुनावणीत प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून संबंधित 3 सदस्यांना आपली बाजू मांडण्यासाठी बुधवार दिनांक 29 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही संपूर्ण अपात्रता प्रक्रिया 90 दिवसांच्या आत पूर्ण करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पक्षाचे गटनेते उदय कबुले यांनी संबंधित सदस्यांनी पक्षाच्या व्हीपचा भंग केल्याचा आरोप करत त्यांच्या अपात्रतेसाठी लेखी तक्रार दाखल केली होती. आता संबंधित सदस्यांकडून दिल्या जाणाऱ्या स्पष्टीकरणानंतर पुढील कारवाईचा मार्ग मोकळा होणार असून जिल्हा परिषद राजकारणात या निर्णयाचे परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, सराईत गुन्हेगाराला जेरबंद करत उधळला खुनाचा कट. सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई अभिलेखावरील सराईत गुन्हेगाराला जेरबंद करून त्याच्याकडून अवैध शस्त्रसाठ्यासह तब्बल 3,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे संभाव्य खुनाचा कट उधळण्यात यश आले. नवनियुक्त पोलीस निरीक्षक विश्वजित खोडके यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी विनापरवाना शस्त्र बाळगण्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फरणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती. करण ज्योतिराम चव्हाण वय 21 राहणार डबेवाडी हा सराईत गुन्हेगार पूर्वीच्या वैरातून काही युवकांच्या खुनाच्या तयारीत असून
असून तो देशी बनावटीच्या पिस्टलसह डबेवाडी येथे थांबलेला आहे अशी माहिती मिळताच पथकाने तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली। यावेळी करण चव्हाण व एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेताना त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही पकडले। त्यांच्या झडतीत 2 देशी बनावटीच्या पिस्टल, 5 जिवंत काडतुसे, 1 सुरा, 2 कुकरी, 2 मोबाईल हँडसेट व 1 मोटरसायकल असा एकूण 3,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।